नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। जर का तुम्ही 10वी उत्तीर्ण किंवा ITI तुमचं जर झालेलं असेल तर हे तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे, कारण की याच्यामध्ये पेमेंट पण खूप चांगलं आहे। स्टार्टिंगच तुमचे 21,700 पासून होते, त्यात अजून अलाउन्सेस पण ॲड होतात आणि जवळपास म्हणजे 6900 पर्यंत ती जाऊ शकते। तर आपण सगळे डिटेल्स आज बघणार आहे की टोटल पदे किती आहेत, पगार किती असेल, अर्ज कशा करायचा आहे, अर्ज शुल्क किती आहे, तुमचा सिलेबस काय असेल आणि बरीच इतर माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, भरतीचं नाव आहे सीमा सुरक्षा दल BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024-25। एकूण पदे 3588 आहेत। त्याच्यामध्ये पुरुषांची जे पदे आहेत ती आहेत 3406 आणि महिलांसाठी 182 जागा आहेत। फॉर्म भरण्याची अंतिम तारीख जी आहे ती 25 ऑगस्ट आहे, जे की म्हणजे 30 दिवसात त्यांना करायचं आहे। आणि फॉर्म भरण्याची लिंक इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक प्रोव्हाइड करणार आहे। शैक्षणिक पात्रता बघूया आपण की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तुमच्याकडे वयोमर्यादा काय लागणार आहे। तर आधी वयोमर्यादा बघून घेऊ। वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे। त्यासोबतच जर का तुम्ही SC ST OBC किंवा अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत असाल तर तुम्हाला जे पण केंद्र शासन पण अनुसार जे पण सवलत असेल ते तुम्हाला लागू असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघणार आहे तर पदानुसार वेगळ्या शैक्षणिक पात्रता आहे। तर पहिलं जे पद आहे ते कारपेंटर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, अपहोल्स्टर यांच्यासाठी कंपल्सरी तुमच्याकडे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। याच्यासोबतच ITIचा हाफ वर्षाचा कोर्स किंवा 1 वर्षाचा अनुभव असणे हे तुम्हाला कंपल्सरी आहे। तसंच की जर का तुम्ही कॉबलर, टेलर, वॉशरमॅन, बार्बर, स्वीपर, खोजी किंवा स्वाईस असाल तर 10वी उत्तीर्ण असणे कंपल्सरी आहे। याच्यासोबतच तुम्हाला संबंधित व्यवसाय प्रणालीतले ट्रेड टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तिसरी पोस्ट जी आहे ती कुक, वॉटर कॅरियर, वेटरसाठी आहे, ज्यासाठी तुम्हाला अगेन 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि याच्यासोबतच तुमच्याकडे NCQF लेवलचा फर्स्ट कोर्स जो की खाद्य उत्पादन किचनमध्ये असतो ते असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। आता आपण बघणार आहे की फिजिकल पात्रता काय असणार आहे। तर पहिले यांनी मेन्शन केलं आहे की जे कुठल्याही रिलॅक्सेशनमध्ये बसत नाहीत, जे की सर्वसामान्य उमेदवारांना लागू होणार, त्याच्यासाठी पहिलाच कॉलम त्यांनी दिलेला आहे की मेलसाठी हाईट 165, चेस्ट 75-80 लागणार आहे आणि फिमेलसाठी हाईट 155 लागणार आहे। तसेच जर का तुम्ही शेड्यूल ट्राईब्स कॅटेगरी किंवा युनियन टेरिटरीमधून असाल तर 160 हाईट लागणार आहे मेलसाठी, 75-80 चेस्ट लागणार आहे आणि फिमेलसाठी 148 सेंटीमीटरची हाईट लागणार आहे। अशाच प्रकारे याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत। मोस्टली आपण जास्त कव्हर करणार नाही, कारण की आपण या रिलॅक्सेशनमध्ये बसत नाही। फक्त आपण आधीचे 2 जे आहेत तेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते आपण कव्हर केलेले आहेत। नेक्स्ट आपले बघणार आहे की अर्ज कसा करायचा आहे। तर सिंपल आपली वेबसाईट यांनी दिलेली आहे इथं rect.bsf.gv.in वेबसाईटला जायचं आहे, अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, विथ OTP लॉग इन करायचं आहे, तुमची पूर्ण पर्सनल ॲड्रेस, अदर्स आणि एज्युकेशनल डिटेल्स अपलोड करायची आहेत, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे, ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुमची अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा, कारण की ती भविष्यात उपयोगासाठी तुमच्यासाठी उपयोगी येतं। नेक्स्ट आपण बघणार की निवड प्रक्रिया काय असणार। निवड प्रक्रिया सिंपल आहे, लेखी परीक्षा हे घेणार आहेत, त्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट पण होणार आणि शारीरिक पात्रता चाचणी, म्हणजेच जी की आता आपण बघितलं की फिजिकली तुमच्याकडे हाईट आणि चेस्टचे जे बघितलं आपण मेलसाठी ते असणे अनिवार्य असणार, तिची एक चाचणी होणार। विषय जे जनरल आपले पोलीस आणि आर्मीसाठी असतात ते सामान्य ज्ञान, अंकगणित, सामान्य हिंदी, इंग्रजी आणि तांत्रिक ज्ञान तुमच्या ट्रेडनुसार असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। परीक्षेची तारीख वेबसाईटवरती लवकरच जाहीर होणार। टॉपिक्स बघूया आपण की टॉपिक्स काय राहणार। साधारणतः सामान्य ज्ञानमध्ये तुमचं अगेन चालू घडामोडी, कला, संस्कृती, इतिहास, संविधान, संगणक, पर्यावरण। सामान्य ज्ञानसाठी मी तुम्हाला सांगू इच्छेल की करंट अफेअर्सवरती बरेच क्वेश्चन्स येतात, तर आम्ही एक सिरीजसुद्धा चालू केली की वीकली करंट अफेअर्स। तर जर का तुम्ही ते बघत नसाल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, ती तुम्ही करंट अफेअर्सची लिंक बघू शकता, जेणेकरून तुमचा हा कवर होऊन जाईल, हा पोर्शन चालू घडामोडीचा। बुद्धिमत्ता आणि गणितीय क्षमतेसाठी अंकगणित, लॉजिकल रिझनिंग, कोडिंग, डिकोडिंग, वैगणना, वेळ काम। इंग्रजीसाठी अगेन व्याकरण, समानार्थी, वृद्धार्थी, समज, शब्दसंग्रह वगैरे। आणि फोर्थ तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असणे अनिवार्य आहे ITI ट्रेडचा, म्हणजे जो पण तुमचा ITI ट्रेड असेल ॲज पर दी पोस्ट त्याचा तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असणे आवश्यक आहे।
वेतन श्रेणी तुम्हाला आधी पण सांगितलं की खूप चांगली वेतन श्रेणी आहे. 21,700 ते 69,100. पे मॅट्रिक्स लेवल 3 असणार आहे तुमच्याकडे आणि केंद्र शासनाचे सर्व भत्ते तुम्हाला लागू असणार आहे. तर तुम्ही जर का सिलेक्ट झाला तर अराउंड 35-40च्या अनुसार तुम्हाला पहिल्याच पेमेंट तुम्हाला भेटून जाईल इथे. परीक्षा फी तुमची सामान्य ओबीसी EWS असेल तर फक्त 100 रुपये आहे आणि SC ST महिला उमेदवार असेल तर तुमच्यासाठी फ्री आहे. इतर फायदे जसे की तुमचे मेडिकल, वसतिगृह सुविधा, स्थिर सरकारी नोकरीचे लाभ, हे सगळे तुम्हाला फायदे इथं भेटणार आहेत या जॉबमध्ये. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती आपली BSFL ट्रेडमॅन नोटिफिकेशनसाठी. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमचे सबस्क्राईब करा. धन्यवाद.